ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना सिनेसृष्टीतला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालाय। आज इस साल का ये दादासाहेब फाळके अवार्ड महान नायक रजनीकांत को घोषित करते हुए हमें बड़ी खुशी है। इंडिया एवरी ईयर गिव्स दादासाहेब फाळके अवार्ड फॉर ए फिल्म पर्सनैलिटी। This year, this selection is made by juries. This year's jury consisted of Asha Bhosle, Mohanlal, Vishwajit Chatterjee, Shankar Mahadevan and Subhash Ghai। और पांचों जूरीज ने बैठक करके एक राय से महान नायक रजनीकांत को दादा साहब फाळके अवार्ड देने की सिफारिश की और इसलिए उनके नाम का ये पुरस्कार घोषित हो रहा है। रजनीकांत 50 साल से सूरज के तरह सिने सृष्टि में चमक रहे। अपनी प्रतिभा, लगन और मेहनत से उन्होंने ये स्थान लोगों के दिल में जमा लिया है। ये उनका सही गौरव है। दादा साहब फाळके अवार्ड इसलिए महत्वपूर्ण है कि दादा साहब फाळके ने पहला भारतीय सिनेमा 1913 में 108 साल पहले राजा हरिश्चंद्र बनाया था। तो उस राजा हरिश्चंद्र सिनेमा के बाद ये पहले चित्रपट महर्षि कहलाने लगे और दादा साहब फाळके के मृत्यु के पश्चात ये अवार्ड उनके नाम से रखा गया और आज तक 50 बार ये अवार्ड दिया गया है। 50 साल दिया गया है। इस साल ये 51वां साल है और रजनीकांत के चयन पर निश्चित मुझे देश भर में खुशी आएगी, ये मुझे पक्का विश्वास है। सो we are happy to announce Rajnikant's name as suggested by juries for Dadasaheb Phalke Award, because Dadasaheb Phalke was the founder of Indian film industry. 108 years ago, he created first Indian film titled Raja Harishchandra, and since then there is always growth, horizontal and vertical, of Indian cinema. Now Indian cinema has made impressions throughout the world and it will become world cinema. It has already become world cinema, and Indian cinemas. तर रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालेला आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यामागे राजकारण आहे का? नक्कीच प्रज्ञा, खरं तर रजनीकांत हे गेल्या काही दिवसांपासून राजकारणामध्ये येणार का याची चर्चा सुरू झालेली होती। तामिळनाडू निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती खूप भेटीगाठीसुद्धा मागच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या होत्या। मात्र अचानक रजनीकांत यांनी सांगितलेलं होतं की आपण राजकारणामध्ये जाण्याचा निर्णय जो आहे तो आता म्हणजे माघारी घेतलेला आहे, त्याच्यावरती आपण आता पुढे जाणार नाही आहे। त्याच्यानंतर त्यांच्या राजकारण प्रवेशाच्या चर्चा थांबलेल्या होत्या, कारण त्याच्या आधी RSSचे सरसंघचालक मोहन भागवत असतील, अमित शाह असतील, हे वारंवार रजनीकांत यांना भेटलेले होते। आता ज्यावेळी तमिळनाडूमध्ये 6 एप्रिलला मतदान होणार आहे, एकाच टप्प्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये मतदान होत आहे, त्या पार्श्वभूमीवरती हा एक महत्त्वाचा निर्णय आहे। अर्थात रजनीकांत यांच्या एकूण चित्रपट कारकिर्दीचा सन्मान करण्यासाठी एखाद्या निवडणुकीचं निमित्त नसायला हवं, त्याच्यापेक्षा खूप मोठी कारकीर्द आहे, इतकं मोठं योगदान आहे आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये इतकी लोकप्रियता क्वचितच एखाद्या कलाकाराच्या वाट्याला आली असेल। कारण जरी दक्षिणेतले हिरो असले तरी अगदी म्हणजे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत त्यांचे चाहते आहेत आणि एक वेगळं स्थान त्यांनी संपूर्ण चित्रपट रसिकांच्या मनामध्ये मिळवलेलं आहे। 2000 मध्ये त्यांना पद्मभूषण आणि 2016 साली मोदी सरकारनेच त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलेलं होतं आणि अतिशय
लोकप्रिय असलेला हा कलाकार विशेषतः त्यांच्या चित्रपटावरच्या ज्या ॲक्शन्स आहेत त्या सामान्यांना कायम भुरळ घालत आलेल्या आहेत आणि या निमित्तानं त्यांच्या या संपूर्ण चित्रपट कारकिर्दीतल्या योगदानाचा हा उचित सन्मान होतोय हे नक्कीच आहे। हा सन्मान त्यांना मिळायला हवा याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही आहे। इतकं मोठं योगदान त्यांनी चित्रपटसृष्टीला दिलेलं आहे, पण ज्या टायमिंगला हे होतंय त्याच्यातून साहजिकच काही प्रश्न जे आहेत ते सुद्धा उपस्थित होताना दिसतील। प्रशांत, रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देणं आणि आगामी निवडणुका पाहता यातून नेमकं साध्य काय होऊ शकतं? प्रज्ञा, खरं तर याचा थेट किती फायदा निवडणुकांमध्ये होईल याच्याबद्दल साशंकता आहे, कारण ज्या तमिळनाडूमध्ये म्हणजे भाजपा निवडणुका लढतंय तिथं ते काही स्वतंत्र निवडणुका लढत नाही आहे, ते AIDMK या त्यांच्या प्रादेशिक पक्षाच्या साथीनं त्या ठिकाणी निवडणुका लढवत आहेत आणि त्यांना जागासुद्धा खरं तर खूप कमी त्या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत। पण AIDMKला याचा फायदा होईल का हे मात्र पाहावं लागेल, कारण DMK आणि AIDMK यांच्यामध्ये ही थेट लढत आहे। सुरुवातीला जेव्हा निवडणुका जाहीर होत होत्या तेव्हा असं मानलं जात होतं की DMK ही निवडणूक आरामात जिंकेल, मात्र ज्यावेळी शशिकला यांचं पूर्णपणे त्यांना राजकारणातून दूर केलं गेलं त्याच्यानंतर आता वेगवेगळ्या त्या ठिकाणी लोकप्रिय घोषणा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती केल्या गेलेल्या आहेत। हे बघता AIDMKला या सगळ्या चालीचा काही फायदा होईल का आणि पुन्हा एकदा ते सत्ता राखतील का हे आपल्याला पाहावं लागेल। प्रशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।